हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे परदेशी फॅमिली. तर आज जेवढ्या फास्टमध्ये हा व्हिडिओ पळतो आहे ना, तेवढ्याच फास्ट पळून आज मी कामंसुद्धा उरकलेली होती. कारण आज होती गतहारी अमावस्या. आज भरपूर असं काम होतं, त्यामुळे सकाळी लवकर उठले, आंघोळीला पाणी गरम केलं, पाणी भरलं, आंघोळ करून धुणं धुवून घेऊन पटकन बटाट्याचा कुकर लावला, भात लावला. इकडे माझे दोन्ही बेबीज एवढं सगळं उरकुस्तवर झोपलेले होते आणि पटकन देवपूजा करून घेतली. मस्तपैकी धूप अगरबत्ती करून घेतली, कारण पुढे मला अशी छान देवपूजा केली. मस्तपैकी देवांना हार, फूल, धूप, दिवा, बत्ती सर्व काही केलं. देवांपाशी बरंच काही मनातल्या इच्छा होत्या. काही मुलांसाठी होत्या, काही नवऱ्यासाठी होत्या, काही वडीलधाऱ्या माणसांसाठी होत्या आणि काही स्वतःसाठी पण होत्या. अशी खूप मोठी लंबी चौडी लिस्ट. जशी मी लहानपणी माझ्या मम्मी पप्पांना द्यायचे, हे हवंय, ते हवंय, ते हवंय, तसं देवांनाही दिली आहे. अशी सुंदर वाघजाई माता दिसत होती. मस्तपैकी गंध लावून घेतला, आधी हळदी कुंकू लावून घेतलं, देवाच्या पाया पडलं आणि त्यानंतर आमच्या घरात पीर बाबा पण आहेत, सैलानी बाबा. त्यांना पण दिवा, बत्ती आणि ते शकरगंज बाबा आहेत. दिवा, धूप दाखवलं, दारात छोटीशी रांगोळी काढली, लक्ष्मीची पावलं काढली. रांगोळीवरती हळदी कुंकू टाकावंच असं म्हणतात. मग छानपैकी हे सगळं होस्तोपर्यंत माझा इकडे भात शिजला, बटाटा उकडून झाला आणि आता मला आज बनवायची आहे बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, आमटी, भजी, पापड आणि पुरणपोळ्या. तर पहिल्यांदा आमटी बनवायला घेतली मी. तर आमटीसाठी काल मी काढून ठेवलं होतं डाळ शिजवलेलं पाणी, ते इकडे आहे. आधी म्हटलं चहा घ्यावा, तर मग इकडे दूध आणि चहा गरम करायला ठेवलेला आहे. मी दूध गरम करायला ठेवलं होतं आणि चहा बनवायला ठेवलेला होता. तर इकडे आमटीसाठी चांगलं कडक तेल तापवून घेतलं आधी. त्या तेलामध्ये मोहरीचं फोडणी दिली. मोहरी चांगली तडतडल्यानंतर मग जिरं टाकलं आणि जिरं टाकून झाल्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे मी त्यामध्ये. कारण तेलामध्येच जर का थोडी लाल मिरची पावडर परतून घेतली आपण, की असं म्हणतात, तरी खूप छान येते आमटीला, किंवा कोणतीही तुम्ही पातळ भाजी कराल त्याला. लसूण सोलून घेऊन छान पक्कडने चेचून घेऊन मग त्याच्यात टाकला आहे. आणि व्हिडिओ काढायच्या नादामध्ये मी त्यामध्ये कढीपत्ता टाकायला विसरले. मग चांगलं वाटण घालून घेतलं. वाटण घातल्यानंतर सगळे मसाले घातले, जसं की धना पावडर, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला आणि चिकन मसाला आणि काय टाकलं होतं, घरकुल मसाला, घरकुल मटण मसाला. हे सगळे 5 पदार्थ, हळद, मीठ असं टाकून मस्तपैकी मसाला तेलामध्ये परतून घेतला. मसाला जेवढा छान परतला जातो तेवढाच भाजीला म्हणा किंवा आमटीला म्हणा तेवढाच छान चव येते. तर मग छान असं आमटी परतून घेतली. अगोदर मी मसाला छान भाजून घेतला, झाकून बारीक गॅसवरती चांगला मसाला परतून घेतला. आणि नंतर मग त्यामध्ये ते आपण जे डाळ शिजवताना पाणी काढलं होतं ना, ते आणि त्यामध्येच थोडीशी डाळ, पुरणाचीच डाळ मी बाजूला काढली होती, ती सुद्धा ॲड केली. मी नेहमी भाज्यांमध्ये मीठ माझ्या हातातून कमी पडतं, पण यावेळेला माझ्या हातातून भातात मीठ कमी पडलं होतं, भाज्यांमध्ये व्यवस्थित होतं आणि भजीमध्ये थोडंसं किंचित असं जाड झालं होतं. एवढं जाड म्हणजे जास्त झालं होतं, पण एवढं काही कळून नाही आलं म्हणा ते, पण असो.
असं काही का असे ना, तुटका मुटका स्वयंपाक मला येतो. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं आहे, मी काही सुगरण नाही. मला फारसा जास्त काही स्वयंपाक चांगला येत नाही. तर जोवर आपल्या आमटीला उकळी येते तोवर आपण मस्तपैकी गरमागरम चहा पिऊन घेऊयात. बाहेर मस्तपैकी रिमझिम पाऊस देखील चालू आहे. इकडे आमटी पण शिजती. आता आपल्याला पुढे बनवायची आहे मेथीची भाजी. त्यासाठी मेथीची भाजी निवडून छान धुवून घेतली आहे. त्यासाठी लागणारं साहित्य मिरची आणि लसूण. आता तुम्ही म्हणाल मिरच्या चिरायला वेळ नव्हता की काय? असं नाही आहे. मिरच्या मी नेहमी ज्या ज्या भाजीत मी मिरच्या टाकते त्या भाजीत माझ्या मिरच्या ह्याच साईजच्या असतात, कारण माझ्या घरात 2 लहान मुलं आहेत ज्यांना मिरची जर का दाताखाली आली तर ते भाजी खाणार नाहीत. पण जर का मिरची मोठी टाकली तर मग त्यांना लगेच ती सापडून येते की बाबा हां इथे मिरची आहे. तर मेथीची भाजी टाकण्यासाठी पहिल्यांदा मेथीला स्वच्छ मी धुवून घेतलं आहे. त्या आता गरम केलेल्या तेलामध्ये सोललेला लसूण चांगला लालसर होईस्तोपर्यंत परतून घेतला आहे. त्यात मिरचीही टाकली आहे. फोडणी चांगली परतून द्यायची. लसूण चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा, तर त्या मेथीच्या भाजीमध्ये तो लसूण आणखीन चवीला छान लागतो. अशी धुवून घेतलेली मेथीची भाजी मग त्या फोडणीमध्ये टाकून घेतली मी. आणि मेथीची भाजी कधीही झाकून नाही शिजवायची. झाकून शिजवली की ती काळपट होते. तिचा जो हिरवा रंग असतो तो काळा काळा होऊन जातो. त्यामुळे मी मेथीची भाजी नेहमी न झाकण ठेवताच म्हणजे शिजवून घेते. अर्धी निम्मी शिजत आल्यानंतर मीठ टाकायचं, नाहीतर मग आधीच टाकलं तर त्या मिठाचा अंदाज लागत नाही, जास्त होऊन जातं. कारण पालेभाज्या शिजून थोड्याशा होतात, दिसायला भले मोठ्या दिसतात पण शिजल्यानंतर कमी होतात त्या. तर त्या आधीच जर का त्याच्यात आपण मीठ टाकलं तर आपल्याला नाही लक्षात येत. इकडे आमचे दोन्हीही महाराज उठलेले आहेत. पप्पा काही अजून उठले नव्हते. आमचे पप्पा रात्रीचे TV बघतात, त्यामुळं लवकर काही उठत नाहीत. इकडे चालू होतं ह्या दोघांचं दूध पाणी, आणि ह्याचे सकाळ सकाळच चालू झाले तसे नखरे. तर कृष्णाला सवय आजीच्या हातून दूध बिस्किट खात होतो रोज सकाळी. तोपर्यंत माझी इकडे मेथीची भाजी चांगली बनली. आता आपल्याला टाकायची आहे बटाट्याची भाजी. बटाट्याच्या भाजीसाठी सुद्धा मी चांगलं अगोदर तेल गरम करून घेतलं आहे. मग त्यात जिरं मोहरी टाकलं आहे. म्हणजे हे करताना मी कधीच असं 5 वाजता उठत नाही. मी आज 5 वाजता 5ला मी नाही उठले. 5ला रुद्र उठला. रुद्राने मला उठवलं होतं की मम्मी उठ, आज देवबाप्पांना जेवण बनवायचं आहे ना तुला. मी म्हटलं बाबा तू झोप, मी उठते. मी 5:15ला उठून हे सगळी कामं उरकती आत्ता. पण सवय नाही आहे मला लवकर उठायची, तर माझ्या डोळ्यांची अक्षरशः आगाग होत होती आणि मला असं वाटत होतं पुन्हा जाऊन झोपावं की काय. आणि त्याच अपोजिट माझा नवरा रोज सकाळी बरोबर 5:30ला उठतो, तयार होतो. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, जिमला जातो म्हणजे जातोच, कारण त्यांचं कामच आहे ते जे जिम ट्रेनर आहेत. तर असो, पण त्यांचं कष्ट आपण मानून घेतलं पाहिजे. आपण 9 म्हणजे मी स्वतः 9 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत झोपा काढते, आणि तेव्हा माझा नवरा कामावरती असतो. तर इकडे छानपैकी तेलामध्ये कांदा, धना पावडर, गोडा मसाला, मिरची, जिरं मोहरी असं परतून घेतले, आणि त्या परतलेल्या मसाल्यावरती उकळून घेतलेला बटाटा टाकला. त्यावरती छान धुवून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून टाकली आहे. अशा प्रकारे आपली दुसरी पण भाजी बनलेली आहे. आणि आता आपल्याला पुरणपोळीसाठी पीठ मळायचं आहे. तर त्या पिठामध्ये पीठ ज्या पाण्याने मळतो आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकली तर पिठाला पिवळसरपणा येतो. मम्मी पीठ मळून देणार आहे आपल्याला. तोपर्यंत मी भजी तळून घ्यायचेत, मला पापड तळून घ्यायचेत. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. पाहिलं तुम्ही, अगोदर तयारी करून घेतली तर किती पटापट स्वयंपाक तयार होतो. आपण ज्या कामाचा जास्त लोड घेतो ना, ते काम आपलं बरोबर पटपट पटपट उरकून जातं. हे तेल जास्त गरम नव्हतं झालं, त्यामुळे ते पापड व्यवस्थित तळला नाही गेला पहिलावाला.
हे पापड मी आमच्या इथे नेहमी बुधवारी बाजार लागतो तिथून घेतले होते आणि खरंच छान होते ते पापड. तांदळाचे पापड होते, सगळेच तांदळाचे पापड होते. आधी मी पापड सगळे तळून घेतले. आता तेल गरम झाल्यानंतर बघा ते पापड केवढं छान फुगते. आणि पापड तळून झाल्यानंतर आपल्याला भजी तळायची होती. मग बाकीचं सगळं तर उरकलं. मेथीची भाजी झाली, बटाट्याची भाजी झाली, पापड तळून झालेत. आता भजी तळतीये. भजी तळून झाल्यानंतर मम्मी जोपर्यंत पीठ मळतीये, तर मम्मी पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला बनवायच्या आहेत पुरणपोळ्या. तर मी नेहमी लोक हातानेच भजी सोडतात, पण मग मी काही हाताने भजी सोडत नाही. कारण मग मी हाताने भजी सोडायला गेले की मग तोच हात घेते पिठाचा आणि झाराला पकडते, आणि मग तो झारा जो चिपचिपा होतो सगळ्या बेसनच्या पिठाने, ते मला नाही आवडत. त्यामुळे मी चमच्यानेच भजी सोडते. आणि मला काही अंदाज येत नव्हता, बारीक ठेवू मोठं ठेवू. मोठं ठेवल्यावरती खूप जास्तच लाल होत होत्या, बारीक ठेवल्यावरती पिवळसरच दिसत होत्या. पण अशाच कशा बशा करत चांगल्या मी त्या भजीही तळून घेतल्या. आणि आता फायनली आपल्याला बनवायची आहे पुरणपोळी. इथे तूप घेतलं आहे, लाटणं घेतलं आहे, पोलपाट घेतलं आहे, पुरण घेतलं आहे, पीठ घेतलं आहे आणि सुकं पीठसुद्धा घेतलं आहे. आणि आता आमची पोळी कशी फुगती आहे ते बघा. हा स्वतः इंडिपेंडंटली सगळा पुरणपोळ्याचा घाट मी घातलेला आहे. मला स्वयंपाक फार उशिरा शिकलेली आहे मी. आणि तुम्हाला तर माहिती आहे, जशी माझी चपाती फुगते, जशी माझी भाकर फुगते, जशी माझी पुरणपोळी फुगते ना, तशी मला खूप आनंद होतो. तिथे तुम्हाला तव्यावरती बघा मम्मी पुरणपोळी शेकती आहे, तर ते पुरण बघा माझं कसलं भारी शिजलं आहे. त्यामुळं ते पुरणपोळी किती टमाटम फुगत होत्या आणि इकडे मी लाटत होते. असं म्हणतात की नाही का, जेवढं आपण पुरण जास्त भरू तेवढी ती पुरणपोळी चवीला आणखीन छान लागते. पिठाचं प्रमाण आणि पुरणाचं प्रमाण सेम घ्यायचं, किंवा पुरणाचं प्रमाण थोडंसं का होईना जास्त घ्यायचं आणि पीठ थोडं कमी घ्यायचं. तर असा मी उंडा बनवून घेतला होता. त्याच्या पोटामध्ये पुरण भरून घेतलं आहे. पिठाच्या ह्याच्यामध्ये पीठ, मैदा आणि गहू. थोडा मैदा म्हणजे 1 वाटी जर का तुम्ही मैदा घेतला आहे, तर 2 वाटी तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता. या प्रमाणात दोन्हीही एकत्र घेऊन मी पीठ मम्मीने मळून दिलं आहे मला, पीठ नाही मळलेलं मी. बाकीचं सगळं काही उरकलेलं आहे मी. आणि इकडे माझा रुद्र माझी शूटिंग घेतो आहे. रुद्र शूटिंग घेत असला की मला काही टेन्शन नाही वाटत, पण इतर वेळेला मला माझ्या एका हाताने माझा व्हिडिओ शूट करावा लागतो आणि दुसऱ्या हाताने मला मी जे काय हातातलं बनवते ते बनवावं लागतं. तर इकडे छान अशी पुरणपोळी मी लाटून घेते आहे. पुरणपोळी पातळ कडकडेने लाटावी असं म्हणतात. आणि माझ्या चपात्याची साईज पण मोठी आहे. मला मोठ्या चपात्या लागतात, मला मोठी भाकर लागते, मला मोठी पुरणपोळीही लागते. पण पुरणपोळी खूप नाजूक असते म्हणतात, तिला खूप नाजूक हलक्या हाताने लाटून घ्यावं लागतं, नाही तर ती फुटते, पुरण बाहेर येतं. म्हणून मी अशी एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटत होते, तरीही खालच्या साईडनं पुरण थोडंसं बाहेर आल्यासारखं वाटतच होतं मला. तर आता लाटून झालेली पुरणपोळी मस्तपैकी टाकली आहे तव्यावरती. आता हा शेकतानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. एका साईडने थोडीशी भाजल्या गेली की पलटून घ्यायची हाताने अलगद. त्यानंतर परत एकदा पलटी मारायची.
बघा थोडे थोडे म्हणजे तुम्हाला सांगते, जेव्हा माझा कॅमेरा चालू नसतो तर मगाशी जसं तुम्ही बघितलं मी शेकत असलेली पुरणपोळी नव्हते दाखवत, ती कशी टमटम फुगली. आणि आता ही दाखवतीये पर्सनली तर ही जरा कमी फुगली, म्हणजे फुगली पण जरा उशीर घेतला हिने. तर मस्तपैकी असं तूप लावलं आता आपण पुरणपोळीला. बघा आत्ता फुगली आहे माझी पुरणपोळी फायनली. मला वाटलं ही पण फुगत नाही का काय, कॅमेरा बघून लाजती का काय. नाही बाईसाहेब फुगल्या. तर अशा प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या मी लाटून घेतल्या. हे छोटे छोटे नैवेद्य काढले होते देवांसाठी. आधी लाटून घेतले 5-5, 4-4 असे, आणि मग तव्यावरती एकत्रच शेकून घेतले. ते नैवेद्यही चांगले छान टमटम फुगले होते. म्हणजे पीठ व्यवस्थित झालं, पीठ चांगलं मळलं, पुरण सुक्कं बनलं तर मग पुरणपोळी करायला एवढी काही जड नाही जात. पण एकदा पिठाचा अंदाज चुकला, पुरण पातळ झालं की मग तर सगळं संपल्यासारखंच वाटतं. नकोच, सगळा स्वयंपाक फेल केल्यासारखं वाटतं. तसं पुरणने जेव्हा चाळणीतून हे करत होते ना, तेव्हा असं गरम असल्यामुळं मला वाटत होतं कदाचित ते पुरण पातळ झालं आहे करून. पण ते जसं थंड झालं ना की ते आपोआप श्रिंक झालं असेल आणि छान असं सुक्कं पुरण बनलं होतं. तर इकडे तुम्ही गॅसवरती बघू शकता माझ्या नैवेद्याच्या पुरणपोळ्या छोट्या छोट्या त्या देखील छान फुगल्यात. 2 फुगल्यात, 2 नाही फुगल्यात, पण 2 तरी फुगल्यात ना. मग तेच मी दाखवत होते. ह्या आधीचं जे काढलं त्याच्यामध्ये 4च्या 4 फुगल्या होत्या. पण तुम्हाला जसं सांगितलं की माझ्या चपात्या, माझ्या भाकऱ्या, माझ्या पुरणपोळ्या कॅमेऱ्याला लाजतात, कॅमेऱ्यासमोर भाव खातात. म्हणजे त्यांना माझा पोपट करण्यामध्ये खूप मज्जा येते असेल कदाचित. असो, कोणाला कशातही मज्जा येत असते, करू दे ज्याला जे करायचं ते. तर अशा प्रकारे मी आणि मम्मीनी नैवेद्यासाठी पुरणपोळ्या छोट्या छोट्या काढल्या. पुरणपोळ्या मम्मीनी सगळ्या नंतरून लाटल्या आणि देवबाप्पांना पहिलं ताट केलं. म्हणजे त्यांना एकदा जेव वाढलं की मग आपल्याला पुढं घरात लहान मुलं असतात. नाश्ता तर नाही केला आम्ही, कारण सुवासिनींना जीव घातल्याशिवाय नाश्ता कसं करणार. उपवास वगैरे असं काही नव्हतं, पण म्हटलं. आणि जो नैवेद्य आपल्या घरातल्या देवांना दाखवला होता तोच इकडे पीर बाबांना देखील दाखवला आहे. जेवढं माझ्या परीने होतं, जेवढं मला जमतं त्या परीने मी नैवेद्य बनवला. काही लोक इकडे फायनली माझ्या सुवासिनी बसलेल्या आहेत जेवणासाठी. सुवासिनी म्हणजे ती आहे माझी फ्रेंड कोंबडी कोमल, आणि जी दुसरी बसली ती आहे माझी नणंद. आणि हा आहे आमचा प्रांश. प्रांश म्हणजे कोण? प्रांश म्हणजे माझ्या नंदेचा छोटा मुलगा. तर प्रांश एवढं सगळं स्वयंपाक हुसतोपर्यंत आंघोळ करून रोहिणीने झोपू घातला होता. तो उठला होता. कोमल त्याला भेटली, पहिल्यांदा बघितलं कोमलने त्याला. त्यानंतर सुवासिनींना हळदी कुंकवाचा आणि नारळ ओटीचा मान दिला. आपण जेव्हा 2 सुवासिनी म्हणा किंवा 5 सुवासिनी म्हणा किंवा 11 सुवासिनी म्हणा आपल्या घरी जेवू घालतो, तेव्हा त्या आपल्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी येतात, देवीच्या पावलांनी येतात. मराठी माणूस हा असा असतो ना की प्रत्येक गोष्टीत त्याला अध्यात्म दिसतं, प्रत्येक गोष्टीत त्याला पॉझिटिव्हिटी दिसते. आणि हीच आपल्या मराठी लोकांमधली खासियत आहे की आपण दगडात सुद्धा देव मानतो. तर मग जे मोठं काम होतं ते उरकल्यानंतर संध्याकाळी गेले होते मी रिलॅक्स होऊन कामावरती. तिथे मी, वृषाली आणि प्रिया आम्ही तिघांनी पण पाणीपुरी मस्तपैकी एन्जॉय केली. आणि हा आहे माझ्या कृष्णाचा कारनामा कालचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. पुन्हा एक भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.
भेटूयात